नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज आपण एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे घरातलं पूजाघर नेमकं कुठं असावं, फ्लॅट सिस्टीममध्ये ते किचनमध्ये ठेवावं का, त्याची योग्य दिशा कोणती, देवात मूर्ती किती असाव्यात, फोटो कसे असावेत, देवघराजवळ टॉयलेट असेल तर काय करावं, टॉयलेटची भिंत एकसारखी असेल तर काय करावी. आता हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे समजून घेण्याआधी तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं. आनंद पिंपळकर आनंदी वास्तव फेसबुक पेज याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं. पूजाघर या विषयावरती अनेकांचं वेगवेगळं मत असतं. कोणी म्हणतात पूजाघर ईशान्येला असावं, काही जण म्हणतात नैऋत्य दिशा, काही जण आग्नेय दिशा सांगतात. त्यामुळे सामान्य माणूस हा पूर्णपणे गोंधळून जातो. पूर्वी ज्यावेळेस खूप मोठी मोठी घरं असायची ना, म्हणजे वाडे, त्यावेळेस ईशान्य बाजूला सेपरेट रूम करून तिथं वेगळं देवघर ठेवणं योग्य असायचं. त्याला कारण आहे की तिथं सोवळं पाळलं जायचं, म्हणजे आंघोळ करूनच देवघरात जायचं, पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर पवित्रता आणि स्वच्छता पाळायची, हा जनरल नियम. पण आता आपण 1 रूम किचन, 1 BHK 2 BHK मध्ये एकदा खोलीत आपण राहतो. अशा वेळेस हे एवढं सगळं पाळणं शक्य नसतं. मग आपण कुठेतरी देवांची जागा एखाद्या कोपऱ्यात करतो. फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याला अंदाज येत नाही, कधी कधी आपल्याला ईशान्य बाजूला देवघर मिळत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये देवघर कुठं करावं हा प्रश्न पडतो. तर देवघरासाठी फ्लॅट सिस्टीममध्ये आणि जागा नसेल तुमच्याकडे, तर शक्यतो प्रयत्न करा की ईशान्य बाजूला पश्चिमेकडे तोंड करून देव ठेवा. परंतु जर ते शक्य नसेल तर पूर्व मध्ये ठेवू शकता, थोडंसं ईशान्येकडे झुकलेलं, किंवा पश्चिममध्ये पण देवघर चालेल. फक्त दक्षिण आणि उत्तरेकडे देवघर ठेवू नका, म्हणजे दक्षिण आणि उत्तरेकडे तोंड करून देवांची तोंड होणार नाहीत याची तुम्ही खबरदारी घ्या. फ्लॅट सिस्टीममध्ये बऱ्याच वेळा देवघर हे सिंकच्या बाजूला असतं, म्हणजे एशी बाथरूम आपलं तुमचं किचन ओटा त्याला सिंक असतं आणि त्याच्या बाजूला असतं. बरेच लोक घरामध्ये मांसाहार करतात आणि ती खरकटी भांडी वगैरे धुताना ते पाणी सगळं देवावर उडतं. त्यामुळे किचनमध्ये जर देवघर करत असाल ना, तर ही काळजी घेणं भयंकर आवश्यक आहे. आपलं सिंक आणि देवघर याच्यामध्ये थोडं का होईना अंतर असावं आणि उंच पार्टिशन असावं, जेणेकरून देवावरती कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे उडणार नाही. जर घरामध्ये जागेचा खरोखरच अभाव असेल तर स्वयंपाकघरामध्ये देव ठेवण्यास खरंच हरकत नाही. आता त्यासाठी काही नियम फार आवश्यक आहेत, जसं की तर देवघर जे आहे ते त्या किचनच्या ईशान्य बाजूला, म्हणजे त्या खोलीच्या ईशान्य बाजूला नक्की चालेल, किंवा पश्चिम मध्ये पण चालेल, पूर्वेला तोंड करून पूर्व मध्ये पण चालेल. पण अधांतरी टांगलेलं अजिबात नसावं. जर तुमचं भिंतीवर असेल तर त्याला काहीतरी खालून आधार लावणं किंवा एल लावणं आवश्यक आहे. देवघराला स्वतंत्र कपाट चालेल, पण बंद होणारं दार शक्यतो नको. म्हणजे काही लोक देवघराला पडदा लावतात. आता पडदा लावून दिवा बिवा लागला जळायची काम आहेत की नाही, त्यामुळे पडदे वगैरे पण ना. आता देवांचे फोटो आणि मूर्ती यांची जी तोंड आहेत ही शक्यतो पश्चिम दिशेला असावी, आणि जर तुम्ही पश्चिम भिंतीला ठेवत असाल तर त्यांची तोंड पूर्वेला होती. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये देवतांची जी तोंड आहेत ती दक्षिण किंवा उत्तरेकडे नसावीत, हा मात्र अगदी कॉमन नियम आहे. काही लोक सेपरेट देवघर बनवतात ईशान्य बाजूला, पण बनवल्यानंतर तिथं मजबूत चौथरा बनवतात आणि त्या चौथऱ्यावरती देव ठेवतात. मुळात ईशान्य कोपरा हलका असायला पाहिजे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ईशान्य बाजूला सेपरेट तुम्ही जर देवघर केलं तर तिथे हे असा मोठा चौथरा वगैरे करू नका. तिथे जमिनीवरच लाकडी चौरंगावर किंवा लाकडी देवघर बनवा. कोणत्याही परिस्थितीत ईशान्य कोपऱ्यातल्या देवघराचा जो चौथरा आहे तो जड जूड करायचा नाही. ईशान्य दिशेचा संबंध हा जलतत्वाशी जोडला जातो, त्यामुळे या भागात विहीर, बोरवेल, पाण्याशी संबंधित व्यवस्था ही योग्य मानली जाते. पण बरेच लोक खाली टाकी करतात आणि त्या टाकीवर देवघर करतात, योग्य नाही. असं असेल तर काय करायचं, तर त्याला त्याच्या देवघराचे जे 4 कोपरे आहेत त्याच्यामध्ये उलट आणि सुलट अशी 2, 2, 4, 2, 6 आणि 2, 8 अशा पद्धतीचे पिरॅमिड त्या कोपऱ्यात पुरायचे असतात. आता बरेच लोक असं विचारतात की सर, आमच्या पूजा घराच्या समोर टॉयलेट आहे. आता मला सांगा की वास्तुशास्त्रानुसार पूजा घरासमोर थेट टॉयलेट कसं चालेल? तुम्ही संडासचा दरवाजा उघडल्यानंतर किंवा देवघराचा दरवाजा उघडल्यानंतर समोरचं जर टॉयलेट दिसत असेल तर त्याच्यामध्ये पवित्रता कशी राहील? त्याचबरोबर पूजा घराला लागून कोणत्याही बाजूला टॉयलेट नसेल. आजकाल बहुमजली घर आणि फ्लॅट्समध्ये एक समस्या दिसते की खालच्या मजल्यावर पूजा घर असतं आणि म्हणजे ते करतात ईशान्य म्हणून, त्याच्या वरच्या बाजूला टॉयलेट असतं. काही ठिकाणी खाली टॉयलेट आणि वर पूजा घर असतं.
अर्थात ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीच्या टाळल्या पाहिजे. जर तसं असेल तर त्या भिंती जागाच नाही तुमच्याकडे. भिंती आणि देवता याच्यामध्ये अंतर ठेवणं फार गरजेचं आहे. यामागचा एक विचार असा आहे की समजा तुमचं वर टॉयलेट आहे आणि खाली देवघर आहे आणि समजा वरचं जर स्लॅब लीक झालं तर त्याचं सगळं पाणी जे आहे लिकेजचं ते कुठं पडू शकतं? देवघरात. त्यामुळे शौचालयाची जागा आणि देवघराची जागा याचा उपयोग पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे या दोन जागा जवळ ठेवणं शक्यतो टाळा. जर संडास बाथरूमच्या भिंतीला ओल येत असेल आणि देवाची भिंत आणि संडास बाथरूमची भिंत जर एकत्र असेल तर त्याला पवित्रता कशी राहणार? मी आता आणखीन एक गोष्ट पाहिली ती म्हणजे ना, घरामध्ये देवघर असतं पण त्याची योग्य देखभाल केली जाते. ते धुळकात पडलेले, हे वाळलेली फुलं, तुटलेल्या मूर्ती, हे असंच काय काय ठेवलेलं असतं, हे एवढी मारण्याची धूळ असते. हा, जर तुम्हाला देवघर ठेवायचं आहे, तुम्हाला सगळं खायला प्यायला 2-4 वेळा लागतं, मग पूजेला 10 मिनिटं तुमच्याकडे वेळ नाही. पूजा करणे स्वच्छ ठेवा, सुगंधी ठेवा, प्रसन्न ठेवा. घरामध्ये आमच्या उदबत्ती आहे, यज्ञ आनंदमय, माझ्याकडे स्प्रे आहे तो जागृती, तो मारा. मंदिराची साफसफाई ठेवा. जागृती स्प्रे तुम्ही मारा बरं मंदिरामध्ये. संपूर्ण घरामध्ये तुम्ही आमचा जागृती स्प्रे करा. तुम्हाला हवा असेल तो जो खाली नंबर येतोय ना त्याच्यावरती संपर्क साधा आणि मला अनुभव सांगा. खरं तर दररोज पूजा करणं गरजेचं आहे, दिवा उदबत्ती लावणं गरजेचं आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी रोजच्या रोज पूजा करणं शक्य नसेल तर कमीत कमी केवळ दिखाव्यासाठी मोठं देवघर बनवण्याची गरज काय? त्यापेक्षा स्वच्छ भिंतीवर आपल्या श्रद्धेय देवतेचा एक सुंदर फोटो लावून मनापासून प्रार्थना करणं अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मला एक असं वाटत नाही की तुम्ही तासनतासभर मोबाईल हातात घेऊन फालतू रील बघत बसता. बघा ना, पडले तर बसले रील बघत. त्यामुळे देवाची पूजा करायला असा कितीसा वेळ लागतो. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, कधीतरी आहे ना खूप सुंदर फुलं आणा आणि मनोभावे देवाची पूजा करून बघा. त्यांना स्नान घाला, त्यांना गंध लावा, त्यांना हळदी कुंकू व्हा, त्यांना फुलं व्हा. किती छान वाटतं. आणखीन एक चूक अनेक ठिकाणी दिसते की काही लोक देवघरामध्ये 10-10, 20-20 देवांच्या मूर्ती आणि फोटो ठेवतात. हे गणपती 10, हे लक्ष्म्या 10. पण शक्यतो आपल्या कुलदैवतेचा, उपास्य दैवतेचा किंवा ज्या देवावर तुमची सर्वाधिक श्रद्धा आहे त्या एका देवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवा. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पूर्वापार काही टाक असतात, त्याची पूर्वापार सांगितलेली रचना असते. आपल्या कुटुंबांच्या जे परंपरा आहे त्याच पद्धतीने ते ठेवावे. आता देवघर आणि देवाबाबत तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांवर मी तुम्हाला नक्की तुमच्या देवघर या विषयावरच्या प्रश्नावरती मी वेगळा सेपरेट व्हिडिओ करेन आणि तुम्हाला उत्तर देईन. तुर्तास तिथे थांबूया. ओम साईराम. आणि हो, तुम्ही ज्ञानेश्वरीचे अध्याय पाहिले का नाही? नसतील पाहिले तर आपल्या चॅनेलवरती अध्याय चालू केले आहेत ज्ञानेश्वरीचे, खूप सुंदर आहे. मी पूर्वी वाचली होती पण आता जेव्हा मनापासून मी सांगायला सुरुवात केली ना तेव्हा माझ्याही जीवनामध्ये प्रचंड बदल झालाय. तुम्ही पण ऐका, मला कळवा. ओम साईराम.